आज मी मेथी आणि गव्हाच्या पिठापासून छान एक शंकरपाळी म्हणू शकता आपण, तिखट किंवा मटरी बनवलेली आहे. मागं मी एकदा पुऱ्या पण बनवलेल्या, छान झाल्या होत्या मेथीच्या. तर मी इथं अर्धी वाटी रवा पण टाकला त्यात. नंतर ओवा टाकून घेतला. ओवा टाकल्याने खूप छान टेस्ट येते. आणि नंतर काश्मीरी लाल तिखट टाकलं, हळद टाकली आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. जर का मुलांना खायच्या असल्या तर आपण तिखट जरी नाही टाकलं तरी पण चालतं, कमी टाकलं तरी. माझं तिखट कमी तिखट आहे, तर 1 चम्मच भरून टाकलेला आहे मी. आणि नंतर याच्यामध्ये मोहन देण्यासाठी मी तूप वापरलं, एक मोठा चमचा भरून, कारण की आतून खुसखुशीत होती छान आपण जर का तुपाचं मोहन दिलं तर. आणि नंतर मेथी निसून नुसते समोरचं म्हणजे पानंच घेतलेले होते आणि छान धुवून त्याला कोरडं केलं कपड्याने, कॉटन कपड्याने मेथीला. आणि नंतर टाकले. आपण थोडंसं हलकंसं मेथीला गरम पण करून घेतलं तर चांगलंच, पण मी नव्हतं केलं. मी धुतली स्वच्छ आणि कॉटन कपड्यामध्ये त्याला पुसून घेतलं, म्हणजे पूर्ण पाणी हे केलं, ड्राय केली मेथी. आणि नंतर याच्यामध्ये टाकून घेतली आणि आपण तूप पण टाकलेलं असल्यामुळं त्याला छान मिक्स करून घेतलं. आणि पाणी टाकून त्याची कणिक मळून घेतली, जशी आपली पुरीला कणिक मळवतो त्याचप्रमाणे मळायची. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त म्हणजे पातळ पण नाही. तर आपण जशी पुरीला ठेवतो, पुरी बनवताना तशीच त्याचं डो तयार करून घेतला. खूप छान पण होते आणि सगळ्यांनाच आवडते आणि मेथी तर खाल्लेली चांगलीच असते म्हणा. तर बघू शकता मी 10 मिनटं ठेवलं झाकून त्याला. तोपर्यंत मी कॉर्नफ्लॉवर आणि तूप घेऊन मिक्स करून ठेवलं, एक क्रीम टाईप बनवलं. जसं की 1 चमचा भरून मोठा तूप टाकलं. कॉर्नफ्लॉवर जर नसलं तर आपण मैदा पण वापरू शकतो. मैद्यामध्ये तूप टाकून मिक्स करून घ्यायचं छान, त्याचं क्रीम होईपर्यंत त्याला छान मिक्स करून घ्यायचं. बघू शकता असं होईपर्यंत, जे की आपण मध्ये लावणार आहोत. जसं आपण शंकरपाळे वगैरे करायला लावतो ना, करंजी वगैरे, तसंच त्याने लेअर पडतात छान. कॉर्नफ्लॉवर नसलं तर मैदा पण चालतो, मैद्याने पण छान होतं. आता मी हे बनवून घेतलं आणि तोपर्यंत 10 मिनटं झाले. तो कणिक पण भिजली, म्हणजे छान आपण हे करून ठेवलेली. तर आता मी त्याचे छोटे छोटे गोळे करून घेतले. जेवढ्या आकाराचे पाहिजे आपल्याला, छोटे मोठे जसं घ्यायचे तसं घेऊ शकतो आपण. तर त्याला हातावर हे करून घेतलं, छान रोल करून घेतला त्याचा गोल. आणि लाटल्याच्या नंतर आपण पीठ लावून पण लाटू शकतो. मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, कोणी कोणी मैदा पण, पूर्ण मैदा आणि रव्याचे पण बनवू शकता. मी गव्हाचंच पीठ वापरलं. आता याला लाटून घेतले. तोपर्यंत मी कमी गॅसवर तेल पण तापायला ठेवलं होतं, जेणेकरून हे झालं कीच आपण तळून घेऊ शकतो. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा आणि कमेंट करा. तर आता मी हे जे आपण कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं बनवलं होती ते लावून घेत आहे पूर्ण सारण. ते आपण करंजी बनवायला पण जर का हे लावलं तर खूप लेअर पडतात छान. आता याला सगळ्या बाजूंनी लावून घेतलं आणि दोन्ही तिन्ही साईडना पॅक करून याला परत एकदा लाटून घेतलेलं आहे मी. आणि नंतर वरून गव्हाचं पीठ टाकून परत एकदा हे करून घेतलं, लाटून घेतलं. तर बघू शकता आता मी कॉर्नफ्लॉवरचं हे लावले. तर नंतरच्या लेअरला मी इथं पीठ वापरत आहे. आपण मैदा वापरू शकतो किंवा गव्हाचं पीठ पण वापरू शकतो. तर गव्हाचं पीठ टाकलं मी इथं. ते टाकल्याच्या नंतर परत जसं मी पहिलं केलं होतं फोल्ड करून, तसंच वापस आणि नंतर लाटून घेतलेलं आहे. तर खूप लेअर पडले आणि छान पण झाली होती, चवीला पण छान झालं. असं जर आपण घरात करून ठेवलं तर स्नॅकमध्ये खाऊ शकतो आपण. छोटी मुलं असल्यावर तर असं काहीतरी मागतात खायला. तर जेवढी साईज पाहिजे तेवढी आपण कट करून घेऊ शकतो, मोठे छोटे. तर आत्ता मी जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठे नाही,
अशा आकारात कट करून घेतले आणि माझं तेल पण गरम झालं होतं. लगेच तेलामध्ये तळून घेतले. तुम्ही बनवता का नक्की कमेंटमध्ये सांगा. मी पुरी पण बनवत असती, पण कधीतरी ट्राय करते की वेगळं काहीतरी बनवायची. तर आत्ता तेल गरम झालं. तेलात मी सगळे एक एक करून सोडून घेतले. कसं वाटलं व्हिडिओ तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट करा. आणि कमी गॅसवर नाही हे करायचं. सुरुवातीला थोडासा फुल गॅस ठेवायचा आणि नंतर कमी करायचा, म्हणजे मध्येपर्यंत छान तळतात आणि त्याला लेअर पण. आणि तेल पण कडकडीत झाल्याशिवाय नाही टाकायचं. कडकडीत तेल तापून घेतलेलं होतं मी. तर बघू शकता छान लेअर झाले होते कॉर्नफ्लॉवर आणि तूप ते लावल्यामुळं. जर का डायरेक्ट बनवली असती तर नसतं झालं एवढं छान. आणि छान ब्राऊन कलर होईपर्यंत तळून द्यायचे. कच्चे जर राहिले तर मध्ये नाही छान लागत. आता मी कमी गॅसवर तळे, सुरुवातीला फुल गॅस केलेला होता. बघू शकता तुम्ही छान कलर आला आणि लेअर पण छान पडलेले आहे. आणि चवीला तर एकच नंबर झालते, छान झालते. आपण तिखट शंकरपाळी पण असंच बनवतो.